हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ज्या गोष्टीची महत्त्वाची वाट पाहत होतो ते म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होतील हा प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत होते. तर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीमसाठीचं ॲडमिशन शेड्यूल जाहीर झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲग्रिकल्चर आणि जे काही तत्सम सगळ्या ब्रांचेस आहेत, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर फॉरेस्ट्री, होम सायन्स, कम्युनिटी सायन्सेस, फिशरी ऑल्सो. तर या सगळ्या ब्रांचेससाठी जे ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेचे शेड्यूल आलेले आहेत याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रवी शेळके मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आता ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठीचं फॉर्म भरण्याची जी आपली 31 तारीख होती ती सुद्धा वाढलेली आहे. आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी केले पाहिजेत, ॲडमिशन फॉर्म तर भरलाय पण पुढे काय काळजी घेतली पाहिजेत, या सर्वच गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्प्रसंगी सर्वांना विनंती आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल तुमच्या प्रेमाखातर वाढतंय. तर 4000 सबस्क्रायबर पर्यंत आपला पल्ला आता वाढलेला आहे, गाठलेला आपण. पुन्हा एकदा तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल, राऊंड किती तारखेला होईल, तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण तयार केले पाहिजेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण घाबरू नका, व्यवस्थित व्हिडिओ बघा. आणि काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपनच आहे. आपला कॉल नंबर सुद्धा खाली स्क्रोल होतोय, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. काय अडचण असेल तर काउन्सिलिंग बॅच सुद्धा तुमच्यासाठी ओपन आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, MCR कडून आणि CET सेल कडून लेट का होत नाही परंतु थेट काम झालेले. आज पोर्टलवरती आपलं शेड्यूल जाहीर झालेलं आहे. या शेड्यूलविषयी आपण चर्चा करत असताना सगळी कामं बाजूला ठेवा, परंतु व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कुठल्या तारखेला डॉक्युमेंट अपलोड करायचे, तुम्ही आता कुठल्या स्टेजला आहात, याविषयी सर्व चर्चा मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वप्रथम शेड्यूलवर जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करायचं विद्यार्थी मित्रांनो, की सद्यस्थितीमध्ये तुमचा फॉर्म जिथं कुठं असेल त्याविषयी सर्वप्रथम आपण चर्चा करूयात. की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, सद्यस्थितीमध्ये तुमचा फॉर्म भरलेला आहे. 31 तारीख जी होती आपली 31/7/2026 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. काय होती? शेवटची तारीख. आता ही डेट सुद्धा वाढून 2/8/2026 2 ऑगस्ट पर्यंत ही डेट एक्सटेंड झालेली आहे. एक्सटेंड झालेली डेट म्हणजे काय तर वाढलेली. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुमचे कोणाचे फॉर्म भरले नसेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म तुम्ही भरू शकतात, याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात. बघा 2/8 पर्यंत. आता काय विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते ऍप्लिकेशन अप्रूव्ड विथ अपडेट्स आलेले आहेत. बरोबर आहे, अप्रूव्ड आहेत, अप्रूव्ड विथ अपडेट्स आहेत. परंतु काय विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर रिमार्कमध्ये जर आम्ही गेलो रिमार्कमध्ये, तर रिमार्कमध्ये आम्हाला SSC मार्कशीट जोडायचं सांगते किंवा AG सर्टिफिकेट जोडायचं सांगते किंवा आमचे SSC मार्कशीटचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडायला सांगते. बरोबर आहे, असे काय प्रश्न विद्यार्थ्यांचे मला येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्याकडे ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होणार आहे. ग्रीव्हन्सच्या वेळेला हे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहेत. आता जरी तुमचं फॉर्म अप्रूव्ड विथ अपडेट्स दाखवत असेल मित्रा, अप्रूव्ड विथ अपडेट्स, तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करणं गरजेचे राहील किंवा बंधनकारक राहील. फॉर्म सध्या अप्रूव्ड विथ अपडेट जरी असेल तरी सुद्धा ग्रीव्हन्सेसमध्ये जे काय तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करणं गरजेचं आहे. याही पलीकडे मी तुम्हाला एक सांगतो की CET सेलकडून किंवा जी काही स्क्रुटनी एजन्सी आहे या स्क्रुटनी एजन्सीकडून समजा तुम्ही 7/12 अपलोड केलेलाच नाहीये आणि फॉर्म अप्रूव्ड विथ अपडेट्स आहे विदाऊट एनी रिमार्क, अप्रूव्ड आहे आणि रिमार्कमध्ये सुद्धा काही अडचण नाही, रिमार्कमध्ये ओके आहे, तुमचे फॉर्म्स अँड डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड, असं जरी असेल तरी मित्रांनो त्यांच्याकडून जरी चूक झालेली असेल तरी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशनच्या वेळेला तुम्हाला ही डॉक्युमेंट जमा करणं गरजेची आहेत. ही जी डॉक्युमेंट्स असतील ही डॉक्युमेंट्स मला ॲडमिशनच्या वेळेला 100% देणं गरजेचे आहेत. तर हा झाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तुमचं सद्यस्थितीमध्ये जे ॲप्लिकेशन तुमचं आहे किंवा फॉर्म जो आहे त्या फॉर्मची सद्यस्थितीची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिली आहे की तुम्ही ते कशा पद्धतीनं डॉक्युमेंट्स जर राहिले असतील तरी सुद्धा तुम्हाला त्याची काळजी घ्यायची, ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ते कधी अपलोड करायचे आहेत, कुठल्या फॉर्ममध्ये करायचे याविषयी आपण चर्चा करतोय. चला 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 पंढरीची वारी संपलेली, आता आपली वारी सुरू झालेली आहे. आपल्याला पंढरपूरचं विठ्ठल पाहायचं म्हणजे आपल्याला आपल्या मनात असलेलं कॉलेज मिळवायचंय आणि त्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण इथं उभा आहे. चला तर शेड्यूल कशा पद्धतीने सर CET सेलचं शेड्यूल आलं म्हणतात, पण ते काय आहे, कशा पद्धतीने ते जरा सांगा बरं का. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपलं जे शेड्यूल आलेलं आहे, आता तुम्हाला मी सांगितलं की ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू झाली होती 10 तारखेला. तिची डेट जी आहे ती 2 ऑगस्ट 2026 ही एक्सटेंडेबल लास्ट एक्सटेंडेबल डेट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आता डेट वाढणार नाही कारण शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे. अजूनही ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी 2 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आता पुढची गोष्ट, सर फॉर्म भरलेत त्याच्या पुढे काय करायला लागतं, तर त्यानंतर लागते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट.
ती लागेल तुमची 6 ऑगस्ट 2026 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. सर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय हो? आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं की जे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट केली जाते. उदाहरणादाखल सांगा, उदाहरणादाखल जर बघायला गेलं तर समजा एखाद्या विद्यार्थ्याने 7/12 हा अपलोड केलेला नाहीये, बरोबर आहे, एजी सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाहीये, कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाहीये, व्हॅलिडिटी सुद्धा अपलोड केलेली नाहीये, या बेसिसवरती एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट केल्या जाते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? समजा हा श्याम नावाचा विद्यार्थी आहे, बरोबर आहे, हा श्याम नावाच्या विद्यार्थ्याने 7/12 अपलोड केलेला नव्हता, या बेसिसवरती त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जी लागली आहे याच्यावरती त्याचे 7/12चे 12% जे ते मायनस झालेत, म्हणजेच कमी झालेत, बरोबर आहे. मग ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला समजली की जे जे काय तुम्ही आता डॉक्युमेंट्स अपलोड केले साध्या आणि सोप्या भाषेत त्या डॉक्युमेंट्सच्या बेसिसवरती तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. क्लिअर? आता पुढे जायचं आपल्याला. आता तुम्ही जे डॉक्युमेंट्स तुमचे विद्यार्थ्यांचे राहिले तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बघणार आहेत की माझा हा डॉक्युमेंट्स राहिला आहे, ते डॉक्युमेंट्स राहिला आहे, यामुळे माझी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये रँक खाली आली आहे. मग काय काळजी करायची आहे? तर पुढची प्रोसेस किंवा पुढच्या पायरीवरती आपण जातो, ती म्हणजे पुंडलिकाची पायरी. आता पुंडलिकाच्या पायरीवरती गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी उपलब्ध होतो. तो म्हणजे काय की बाबा आपल्याला विठ्ठलाकडे तक्रार करता येते की माझे जे जे काही डॉक्युमेंट्स राहिले ते पूर्ण होऊ दे आणि माझं ॲडमिशन होऊ दे. यासाठी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असे 3 दिवस तुम्हाला हे जे काय तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी राहिलेली आहेत या त्रुटी पूर्ततेसाठी ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होतो. काय होतो? ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होतो. तर या ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी लक्षात ठेवा 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. आता विचारात घेण्यात आलेल्या तक्रारींचा कालावधी किंवा त्याची प्रसिद्धी. आता तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स तुमच्या त्रुटीमध्ये आहेत, आता समजा सध्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये एक रिमार्क आलेला आहे, तो म्हणजे SSC सर्टिफिकेटचं तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांचं CBSEतून झालं यांच्यासाठी, त्यानंतर AG सर्टिफिकेट, त्यानंतर 7/12 अशा प्रकारचे जे काही तुमचे त्रुटीमध्ये रिमार्क आलेत, हे त्रुटीमध्ये आलेले रिमार्क्स तुम्हाला या ठिकाणी 7 ते 9 ऑगस्ट पर्यंत जोडायचे आहेत आणि ते जोडलेले आहेत का, अप्रूव्ह झालेत का, याची लिस्ट लागेल तुमची 11 ऑगस्ट रोजी. क्लिअर? समजतंय? चला आता आपण पुढे जाऊया. आता तुमचे जे काय त्रुटीमध्ये होते त्याची तारीख तुम्हाला 11ला कळलं की आपले जे काय त्रुटीमध्ये आपण डॉक्युमेंट्स लावलेत ते 11 तारखेला तुम्हाला कळेल की आपली लिस्ट फायनल झाली, आपण फायनल लिस्टमध्ये एलिजिबल होऊ शकतो. आता फायनल मेरिट लिस्ट असते बघा, अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी. अंतिम गुणवत्ता यादी लागेल तुमची 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 नंतर. आता तिथं हॅशटॅग केलेलं आहे, हॅशटॅग का केलंय ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगतो मी, बरोबर आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी प्रस्तावित वेळापत्रक आहे, प्रस्तावित डेट मागे पुढे होऊ शकतात, 1-2 तारीख मागे पुढे होऊ शकते, परंतु आता फॉर्म भरण्याची डेट वाढणार नाही, कुठल्याही सबबीवर वाढणार नाही. चला तर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल 12 ऑगस्ट रोजी. या फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय हो सर? तर या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवरती आता तुम्हाला कॉलेज मिळणं याचे चित्र स्पष्ट होतात. जे काय तुमचे पर्सेंटाईल असेल त्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेज अलोकेट होतील, त्यानुसार तुम्ही आता फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमच्यासाठीचे कॉलेज प्रेफरन्सेस, कॉलेज चॉईसेस तयार करू शकतात. गेट? ओके. चला आता विद्यार्थी मित्रांनो पुढे आता पहिल्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी म्हणजे काय की तुमचा जो फर्स्ट राऊंड असेल यासाठी कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत वगैरे आहेत, सीट मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो आपल्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये सीट मॅट्रिक्स वगैरे ओपन होईल तुमचं जवळपास 12 ऑगस्ट या दिवशी. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीकरता प्राधान्यक्रम देणे म्हणजेच याला आपण म्हणतो चॉईस फिलिंग. काय म्हणतो? चॉईस फिलिंग. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडसाठी आपल्याला चॉईस फिलिंग करायची किंवा कॉलेज कोड टाकायचे ते म्हणजे 13 आणि 14 ऑगस्ट रोजी. या तारखा फार महत्त्वाच्या आहेत. 13 आणि 14 तारखेला झोपायचंच नाही, सगळ्यात पहिले आपल्या कॉलेजचे प्रेफरन्सेस तयार करून घ्यायचे तिथपर्यंत आणि ते चॉईस फिलिंग आपल्याला लॉग इन करून घालायचे आहेत. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. आता पुढे गेल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादीची प्रसिद्धी. आता तुम्ही प्रेफरन्स टाकले सर आम्ही 13-14 तारखेला प्रेफरन्स टाकले, मग राऊंड कधी लागेल तर तो लागेल तुमचा 16 तारखेला सायंकाळी 5:30 नंतर. राऊंड लागल्यानंतर पुढे काय असतं सर ते राऊंडची लिस्ट डाउनलोड करायची किंवा आपण लॉग इन करून बघायचं आपल्याला कॉलेज अलॉट झालंय का, झालं असेल तर ठीक, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन, नसेल तर पुढच्या राऊंडसाठी वेट करायचे. मग पहिल्या राऊंडसाठी सर मला कॉलेज अलॉट झालं, मग मला काय करायला लागेल, तुला रिपोर्टिंगला जावं लागेल, जे कॉलेजला तुम्हाला मिळाले त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचंय. 17 ते 19 तारीख म्हणजे जवळपास 3 दिवस 3 वर्किंग डेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि संडेला सुद्धा ऍडमिशन प्रक्रिया चालू असते. तर 17 ते 19 पर्यंत तुम्हाला कॉलेजसाठी रिपोर्टिंग करायचंय. आता त्यानंतर पुढे गेलो आपण
की पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटपच्या शेवटच्या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाचा प्रवर्गनिहाय तपशील. याच्यामध्ये काय करतात मित्रांनो, जे काय विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार त्याचं मेरिट लिस्ट जनरेट केलं जातं की फर्स्ट राऊंडचं मेरिट लिस्ट कुठपर्यंत आलं होतं. बरोबर आहे. फर्स्ट राऊंडचं मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं. त्याची तारीख आहे 20 ऑगस्ट. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम देणे. आता फ्लोट म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, की काही विद्यार्थ्यांना समजा असं असतं की बाबा त्याला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालंय, परंतु पहिल्या राऊंडला त्याला पहिलं प्रेफरन्स सोडून दुसरं तिसरं चौथं जे काय मिळालं असेल ते सोडून त्याला जे घ्यायचं असेल ते आपण त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवूया, काय काळजी करू नका. परंतु दुसऱ्या प्रवेश फेरीकरता तुम्हाला कॉलेज कोड द्यायचे आहेत, त्याची तारीख असेल 20 आणि 21. बघा आता कट ऑफ सुद्धा 20 तारखेला येणार आहे आणि तुम्हाला प्रेफरन्सेस सुद्धा 20 आणि 21ला द्यायचे, याच्यावरती प्रामुख्याने लक्ष घाला. दुसऱ्या प्रवेश फेरीचे वाटप यादीची प्रसिद्धी, मग त्याचं लिस्ट कधी लागेल सर दुसऱ्या राऊंडची, तर ती लागेल मित्रा 23 तारखेला सायंकाळी, 23 ऑगस्ट. बरोबर आहे. अगदी 3-3 दिवसाच्या टप्प्यामध्ये हे शेड्यूल चालतात. रिपोर्टिंगचा कालावधी कधी आहे, मग दुसऱ्या राऊंडला तुमचा नंबर लागला, मग सर मी रिपोर्टिंग कधी केलं पाहिजे, ॲडमिशन कधी गेलं पाहिजे, तर दुसऱ्या राऊंडसाठी जी डेट असेल 24 ते 26, 24, 25 आणि 26 रविवार असेल, सुट्टी असेल, भारत बंद पडलं तरी ॲडमिशन प्रक्रिया चालू राहते. डेट एक्सटेंड होऊ शकतात परंतु ॲडमिशन प्रक्रिया चालू राहते. पुढे आता दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेशी शेवटच्या विद्यार्थ्याचा मेरिट हा लागेल तुमचा 27 तारखेला, की बुवा दुसरा राऊंड जो आहे तो किती मेरिटवरती किंवा किती पर्सेंटाईलवरती त्याचा कट ऑफ डिक्लेअर झालेला आहे. दॅट्स ऑल. ओके. तर अशा पद्धतीनं तुमचं दुसऱ्या राऊंड पर्यंतचं शेड्यूल असेल. आता पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं शेड्यूल आपण बघूया. दुसऱ्या राऊंड पर्यंत नंबर लागलाय, तुम्ही ऍडमिशन घेतलं, तुमची प्रक्रिया संपून जाते, तुम्ही मेरिटमधून बाहेर जातात. तिसऱ्या राऊंडसाठी काय करायचंय, तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल काय असेल सर किंवा ते कधी लागेल, तर या ठिकाणी बघा तिसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला जायचंय 27 आणि 28 तारखेला. बरोबर आहे. तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्स कधी द्यायचे मित्रा, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट. त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्स भरले सर, मग लिस्ट कधी लागेल, तर 31 तारखेला. 29, 30 2 दिवस ती घेतात. 31 तारखेला मेरिट लागेल. मग रिपोर्टिंग कधी असेल, पुन्हा 3 दिवस, 1, 2 आणि 3 सप्टेंबर. आलो आपण आता सप्टेंबर 2026 मध्ये. बरोबर आहे. तर सप्टेंबरमध्ये मेरिट लागेल. 1 ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशनसाठी जायचं आहे. आता पुढची स्टेप काय सर, 3 राऊंड तर झालेत, आम्हाला ऍडमिशन मिळालंय किंवा नाही मिळालंय, मग काय करायला लागेल, तर आता या 3 राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेत या विद्यार्थ्यांसाठी म्हणून जे काय तुमचं ऑनलाईन तुम्हाला काही विद्यार्थ्यांना फीस भरायची राहिली असेल कॉलेजमध्ये, काय काय प्रक्रिया करायला लागते, ऍडमिशनला जाताना काय काळजी घ्यावी याविषयी सुद्धा मी व्हिडिओ घेणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेत, कुणाचं कास्ट व्हॅलिडिटी आलेलं आहे, कुणाचं एजी सर्टिफिकेट आलेलं आहे, हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यासाठी वेळ दिलेला आहे. आता पुढचं आणि महत्वाचं, सर बरेच आहेत माझ्याकडे, सर मला 30%, सर मला 50%, सर मला 60%, परंतु मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, परंतु मला ए ग्रेड कॉलेज पाहिजे, मी काय केलं पाहिजे, यासाठी असतो तो म्हणजे स्पॉट राऊंड, त्याला म्हणतात CCAP, सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ते कधी असेल सर, ती शेवटची पंगत कधी असते, तर ती असते 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. बावड्या 5 सप्टेंबरला तुम्हाला तयार राहायचंय. तुमचं ज्याला ज्याला मेरिट कमी आहे, ज्याला ज्याला असं वाटतं मी स्पॉट राऊंडमधून ॲडमिशन घेतलं पाहिजे, त्याचं असेल 5 सप्टेंबर रोजी त्यांचं महाविद्यालयाने आणि त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट जनरेट होईल. मग स्पॉट राऊंडसाठी पुढे कुठे जायचंय पुन्हा, तर स्पॉट राऊंड त्याची डेट काय आहे सर, तर स्पॉट राऊंडच्या ज्या काही केंद्रीभूत प्रवेश फेरी आहे त्याची डेट लागेल 7 ते 12 सप्टेंबर पर्यंत. म्हणजेच या ठिकाणी शेड्यूल तुम्ही बघू शकतात. 7 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घेण्याची आणि तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा निर्णय घेण्याची तयारी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. आता बरेच विद्यार्थी विचारतात, सर मग ॲग्रिकल्चरमध्ये स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप आहे का, 100% स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप आहे. 100% आम्ही देतो बॉन्डवर लिहून, किंवा माझ्याकडे स्कॉलरशिपचा सुद्धा चार्ज आहे, त्यामध्ये मला 100% माहिती आहे. स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप मी 100% विद्यार्थ्यांना आपण देऊ करतो. तर 7 तारखेला कोणी जायचंय, 85% व त्याच्यावरच्या विद्यार्थ्यांनी 7 तारखेला ऍडमिशन घ्यायचंय. थोडं झूम करून दाखवतो, थांबा थोडं. स्पॉट राऊंड कशा पद्धतीने होईल ते आपण बघतोय. तर स्पॉट राऊंड बघा, ज्या विद्यार्थ्यांना 85% व त्याच्यापेक्षा अधिक मार्क आहेत असे विद्यार्थी 7 तारखेला त्या ठिकाणी सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेससाठी जातील. आता ते कुठे जातील, मराठवाड्यातले विद्यार्थी असतील तर मराठवाड्यातले विद्यार्थी जे आहेत ते नंबर 1 सेंटर असते बदनापूर, COA बदनापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर, त्यानंतर परभणी एक असतंय आणि तिसरं असतंय लातूर. या अशा पद्धतीने त्याचे 3 सेंटर असतात.
पण राहुरीमध्ये गेलात तर राहुरीचं तुम्हाला सेंटर त्या ठिकाणी आहे. अकोल्यामध्ये गेलात अकोल्याचं सेंटर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी सेंटर असतात. 7 सप्टेंबरला तुम्हाला जायचे 85 व त्याच्यापेक्षा पर्सेंटेज जास्त असलेले विद्यार्थी. 8ला जे आहेत ते 65 व त्यापेक्षा जास्त असलेले जातील. 9ला जे आहेत 50 व त्यापेक्षा जास्त असतील. समजा एखादा विद्यार्थी विचारतो सर मला 45 आहे, मी 9ला जाऊ शकतो का? बिलकुल जायचं नाही, तुम्हाला वापस पाठवतात. 10 तारखेला 35 व त्यापेक्षा अधिक आणि 11 तारखेला ऑल इलिजिबल, ज्यांना कुणाला 85 असेल काय असेल ते सगळे विद्यार्थी 11 तारखेला जाऊ शकतात. 12 तारखेला सर्व पात्र उमेदवार आणि कन्व्हर्जन सहित रिझर्वेशन कन्वर्ट होते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे शेड्यूल तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर 1 बाय 1 मी स्क्रीन पुन्हा एकदा हे करतोय तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या फायद्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. त्याही पलीकडे आपले काउन्सिलिंग बॅचमध्ये आणि ग्रुपवरती सुद्धा आपण ती अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतात. स्क्रीनशॉटसाठी मी स्क्रीन छोटी करतोय तुमच्या माहितीसाठी आणि स्क्रीनवर तुम्हाला घेण्यासाठी, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं शेड्यूल असेल. एक त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठीचं आणि पुढच्या राऊंडसाठीचं बघा 2 तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या माहितीसाठी आपण ग्रुपवर सुद्धा देणार आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं आहे ते विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यासाठी त्या कॉलेजला ऍडमिशनसाठी जाऊ शकतात. आमच्याकडे संपर्क केला तरी तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज आपण मॅनेजमेंट कोट्यामधून देऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सर कॉलेज केव्हा सुरू होईल? वर्ग सुरू होण्याचा दिनांक आहे 7 सप्टेंबर 2026 आणि प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक आहे 17 सप्टेंबर 2026. जे काय मजा करायची, जे काय तुमचं राहिलेलं असेल, आता शेवटचा 1.5 महिना राहिलेला आहे. या 1.5 महिन्यापर्यंत खाऊन पिऊन घ्या, फिरून घ्या, मामाच्या गावाला आत्याच्या गावाला जाऊन या. 17 तारखेनंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेजेसला बायोमेट्रिक अटेंडन्स कंपल्सरी आहेत. म्हणजेच तुम्हाला एकदा कॉलेजमध्ये आलात की परत 4 महिने 5 महिने सुट्टी नाही. तर 17 तारखेनंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन केल्यानंतर पुढे कुणालाही सुट्टी नसणार आहे. आता ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली विद्यार्थी मित्रांनो. याही पलीकडे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म स्क्रुटनी करायचे राहिलेत, ऑन होल्ड दाखवत आहेत, काही डॉक्युमेंट्स त्रुटीमध्ये आहेत किंवा काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अजूनही अप्रूव्ड नाही आहेत, ऑन होल्ड आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण काउन्सिलिंग बॅच राबवतो. काउन्सिलिंगमध्ये इत्यंभूत माहिती आपण स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस करतोय. तुम्हाला अजून पुढची आणि महत्त्वाची प्रक्रिया राहिलेली आहे. आत्ताशी फक्त आपण युद्धासाठी सुरुवात केलेली आहे. चॉईस फिलिंग हा फार महत्त्वाचा टप्पा असतो. फॉर्म भरणे फार महत्त्वाचा टप्पा असतो. प्रेफरन्स पहिले कुठले 3 दिले पाहिजेत, 6 कुठले दिले पाहिजेत, तिसऱ्या राऊंडला प्रेफरन्स कुठले दिले पाहिजेत, स्पॉट राऊंडला कोण गेलं पाहिजेत, मेन कॅम्पस घ्यायचा की सब कॅम्पस घ्यायचा, याविषयी सर्व चर्चा ही आपली काउन्सिलिंग बॅचमध्ये होत असते. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असते, ऑनलाईन सेशन्स होतात. या संदर्भात तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर आपली फक्त आणि फक्त बॅच ही 999 रुपयामध्ये सध्या चालू आहे. तर तुम्ही ही बॅच अजूनही कॉल करून घेऊ शकतात. आपला फोनपेवरूनही जॉईन करता येते किंवा तुम्हाला डायरेक्टली जॉईन करता येईल शिक्षाश्री एज्युकेअर नावाच्या ॲपमधून. तर या 999च्या बॅचमध्ये काय मिळेल सर? तर तुम्हाला चॉईस फिलिंग करून मिळेल. फॉर्ममध्ये होल्ड असेल तर फॉर्ममध्ये त्रुटी काढून तुम्हाला सर्व फॉर्म इत्यंभूतरित्या पूर्ण करून दिला जाईल आणि 100% ॲडमिशनची हमी फक्त आमचं शिक्षाश्री एज्युकेअर तुम्हाला देतंय. 100% ॲडमिशनची हमी, बरोबर आहे. ॲडमिशन्स देणं हे आमच्या हातामध्ये तुम्हाला आहे. तुम्हाला कुठल्या कॉलेजला बसेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत नाही तर ॲडमिशन मिळवून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमधून हा जो शेड्यूल आलेला आहे MCR कडनं या शेड्यूलविषयी आपण चर्चा केली. ॲडमिशन फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे होल्डर आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्या. येणाऱ्या काळामध्ये शेड्यूलविषयी आणि ॲडमिशनला जाताना काय काळजी घेतली पाहिजेत, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने असले पाहिजेत याविषयी इत्यंभूत व्हिडिओ सलग येणार आहेत. तर चॅनलला नवीन असाल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, कारण तुमचं प्रेम आमची जबाबदारी वाढवतं. शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्स टू वन अँड ऑल.